नमस्कार मंडळी, मी संकेत पर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज आहे शनिवार. वेळ तुम्ही बघू शकता. आज आहे शनिवार, आपला हक्काचा वार, सुट्टीचा वार, शनिवार रविवार. मस्त मजा करा, संडे फंडे. आणि आजच काय स्केड्यूल असं आपल्याला माहीत नाही काय आहे काय नाही आहे. बट मित्रासोबत डीमार्टला जायचा प्लॅन चालला आहे. मित्राला कंटिन्युअसली फोन केले पण फोन उचलला नाही. थिंक सो तो पण झोपला असेल. तर मित्र म्हणजे साहजिक तुम्हाला माहीत असेल श्रीकृष्ण, गोटे आवड म्हणतो तो. मी त्याला कंटिन्युअसली फोन केले पण त्याने काय फोन उचलले नाहीत. सो आता आपण एक काम करणार आहोत, निघूनच डायरेक्ट त्याच्या घरी जाणार आहोत, धार टाकणार आहोत. आपण त्याला डायरेक्ट उठवायचं आणि डीमार्टला जायचं आहे. त्याच्यानंतरचा काय प्लॅन आपला सेट नाही. काय काय होतं काय नाही होतं आपण दाखवू. त्यासाठी सोबत राहा व्हिडिओमध्ये. आपण भेटू डायरेक्ट आता श्रीच्या घरी. तोपर्यंत स्टेट येऊन बाय. तर आपण आता येऊन पोचलो मित्राच्या फ्लॅटवर आणि आता बघूया की तो आत्ता तरी उठलेला आहे की नाही. बघूयात, लेट सी. मला त्याचा कॉल आलेला म्हणजे उठला असेल साहजिक आहे, पण आपण बघूयात. अरे ही कुठे आली यार, शिट. कुठे आहे श्री? श्री जागा आहेस काय? फोन का ना उचललास? मग फोन का ना उचललास? बघू शकता बिचारा माझा मित्र माझ्यासाठी चहा गरम करतोय. मला वाटलं तू फोन उचलला नाहीस म्हणजे अजून उठला नाहीस. नाही उठलेलो रे, आंघोळीला गेलो. तो असं म्हणतोय की मी फोन केला तेव्हा तो उठलेला, आंघोळीला गेलेला. बट आय डोंट नो, गेला सुद्धा असेल. तर आता आम्ही जर तिथे चहा वगैरे पिऊ आणि नंतर जाऊ डीमार्टला. गाडी खाली पार्क केले आणि बघूया काय काय होतं काय काय नाही होतं. पूनम गेली रे. भेटू गाईच थोड्या वेळात. फायनली आम्ही आता निघालो आहे. चहा नाश्ता वगैरे झाला आहे. माझं पोट पण खाली झालं आहे. तर फर्स्ट डीमार्टला जायचं आहे. कोणतं डीमार्ट आमचं दोघांचं डिसाईड होतं आहे. कारण कांदिवलीच्या डीमार्टमध्ये तेलाची गोणी तांदळाची गोणी भेटत नाही. तर बघू, डिस्कस करू. अजून काय टायमिंग 10:30 झालेत. डिस्कस करू. आजचा अर्धा दिवस आपल्या भावासोबत घालवायचा आपल्याला. भावाच्या घरी पण कोण नाही आणि माझ्या घरी पण कोण नाही. सो दोघं जण आम्ही लगेच लंगोटी मित्र खूप दिवसांनी परत चाललो डीमार्टला. दाखव काय काय होतं. तुला काय बोलायचं आहे? मित्र मला फक्त सपोर्ट करायला आलाय आणि स्मार्ट दिसायला आलाय. बायको कामावर गेला आणि याला स्मार्ट दिसायचंय. पुन्हा बघतेस तर लक्षात येत आहे ना तुझ्याकडे. हिरो बनून आलाय. मी आपला लेचा बेचा टी शर्ट वरती आलाय. शाणा याचं बघू शकता तुम्ही. चलो भेटूयात, बाय. तर फायनली मित्रांनो आम्ही लोक इथे डीमार्टला येऊन पोचलो आहे. जास्त गर्दी नाही म्हणून बरं वाटतंय. मेरा बादशाह भाई आगे चल रहा है. बघू, काय जास्त घ्यायचं नाही आहे. जास्त काय घ्यायचं नाही आहे. जस्ट 2-4 गोष्टी आहेत. लगेच घेऊ आणि लगेच कल्टी मारू आपण. मला आतमध्ये नेतो आता. घरी आहे का नाही तर 2 गोष्टी घेतल्यात आणि भाऊ माझा सम्राट बायकोला विचारून गोष्टी घेतोय. सध्या तरी पीनट बटर घेतलं आणि मेयोनीज घेतलं. बाकीची लिस्ट जशी त्याला फोनवरती येईल तसं. कोण होती? पूनम होती. पूजा हे तिला लागतं. मेयोनीज, बटर, नवाबी ख्वाब आहेत आमचे. बाकी सगळं स्टेप बाय स्टेप बायकोने लिस्ट पाठवलं त्याला, तशाप्रमाणे तो घेतोय. बघूयात. दादा हेल्थला जपायला 2 गोष्टी घेतल्यात. चीज आणि काय घेतलं? बटर. आणि काय पाहिजे? चीज एवढं पण झालं. चपट्ट आले त्याच्यात. आता क्यूब आलं बघ. नाही पण आमचे दादा शातीर आहेत. ह्या सगळ्या नको असलेल्या गोष्टी आहेत. ते काय डिसाइडेड नव्हतं आणि आमचे दादा
तिथे आता दाखवतो तुम्हाला, दाखवतो. धावत धावत चाललाय, मेन गव्हाची गोणी विसरलाय आमचा भाऊ. चला दाखवतो थांब. आहे काय हाय उचलतोय, नाही तर आता भाई पूनम फायर झाली असती. दादा आमचा मस्का लावतोय कारण गोणी खाली आहे. 5 किलो आहे तर डायरेक्ट 26ची 26ची उचलायला बरी पडते. हे घेऊ काय मग? छोटी हां आम्ही काय ठीक आहे, आम्हाला काय नाही. मग ये एकदा हवं तर पूनमला कन्फर्म कर. तू आता कितीची घेतोयस गव्हाची? गव्हाची 10 किलो आणि 10 किलो. हां तसं पण चालेल. एवढीच हे राहतात ना. दादाचा फैसला लगेच चेंज झालाय. गहू दहा आणि तांदूळ दहा असं काहीतरी घेतलं तर. आता आमचं सगळं घेऊन तर झालंय, तुम्हाला सगळा पसारा दाखवतो. हे आमचं सगळं घेऊन झालंय. आता दादा इकडे आहे. आता आम्ही लिफ्टमध्ये जातोय. भाऊ काहीतरी बोललाय त्या ब्लॉगमध्ये. आम्हाला वरती जायचं आता. दुसऱ्या भागाला. आता आमचं ऑलमोस्ट सगळं घेऊन तर झालंय, पण असतं ना एक ते बचपनवाला असं बार आता टाइमपास करायला वरती, फक्त एसीची हवा खायला. आणि वरती चाललो आहे. वरती काय घ्यायचा प्लॅन नाही, पण 100% आमच्याकडून काहीतरी घेतलं जाणार आहे. सो लेटस सी, वरती फिरू, 1-2 राऊंड मारू आणि लगेच बिलिंग करून दुसरीकडे जाऊ. कारण आम्हाला पाहिजे असलेल्या मोस्ट ऑफ गोष्टी नाही मिळाल्या. तर विचार चालू आहे की ए श्री चुकीचं आहे हे, मला नाही आहे. बोलण्याच्या नादात आम्ही सेकंड फ्लोअरला आलो. फर्स्टला बोलण्याच्या नादात आम्ही सेकंड फ्लोअरला आलोय, कारण जे कांदिवली वेस्टचं आहे तिकडे सेकंड फ्लोअर पण आहे. आणि मला वाटलं की आपण तिकडे जाऊ. इकडे आम्हाला मेन तांदळाची मोठी गोणी नाही भेटली 26 किलोची, आणि इथे भेटत पण नाही. आणि ऑइलचा डबा पण नाही भेटला मोठावाला. सो त्यासाठी आम्ही हे सगळं सामान आता ठेवू आणि त्याच्यानंतर आम्ही कांदिवली वेस्ट महावीर नगरला जाऊ. सो आता बघू इथे काय चाललंय, प्लॅन काय नाही. सोबत राहा. तर आमचं ठरलेलं की इथे काय घ्यायचं नाही आहे, तरी पण आमच्या दोघांच्या डोक्यावर टोप्या बघू शकता आणि भावाच्या हातात काहीतरी आहे. आमचं ठरलेलं की इथे काय घ्यायचं नाही आहे, तरी पण कॅप घेतलं आणि भावाने चप्पल घेतलं. सो आता आम्ही लगेच पटपट बिलिंग करू. 40 बॉक्स लवकर आता बिलिंग करू आणि घरी जाऊ. इथे काय नाही ठरलेलं असता सुद्धा आम्ही घेतलं आहे, तर पटकन बिलिंग करू आणि लगेच कल्टी मारू. कारण आम्हाला अजून 2 गोष्टी घ्यायच्या बाकी आहेत. एक म्हणजे तांदळाची गोणी आणि तेलाचं कॅन. त्यासाठी आम्हाला कांदिवली वेस्टला जावं लागणार आहे. सो पटकन इकडचं आवरू आणि तिकडे जाऊ आपण. फायनली आमच्या एवढंच सामान आहे. दादाचं थोबाड बघू शकता, कारण आमचं बिल कितीचं झालं आहे एवढ्यावरतीच. आमचं बिल झालं आहे 2814 आणि काहीतरी आम्ही अमाऊंट सेव्ह केले. कुठे आहे ती सेविंग अमाऊंट? कुठे आहे श्री? सेविंग अमाऊंट खाली आहे 503. आम्ही 503 अशी अमाऊंट सेव्ह केले. तरी अजून दादाच्या एकच बाकी आहे ना? काय बाकी आहे?
काय नाही बाकी तुझं झालं सगळं. माझं झालं, तुझं बाकी आहे. दादाचं सगळं झालंय. आता बाकी ते माझंच फक्त. आणि माझ्यासाठी आम्ही जाणार आहोत कांदिवली वेस्टला. हा. इकडे मोठ्या मोठ्या गोष्टी स्टॉक म्हणून नाही ठेवल्या जात, कारण इथे स्पेस नाही आहे त्याच्यामुळे. आमचे दररोजचे काका पण ब्लॉगमध्ये आले. काय करा काका. आमचे दररोजचे सिक्युरिटी चेकवाले काका पण आलेत. आणि आता आम्ही लोक घरी चाललो आहे, कारण आम्हाला घरी नाही सॉरी कांदिवली वेस्टला चाललो आहे. सो भेटूयात दुसऱ्या डिमार्टमध्ये. तोपर्यंत आपण सोबत राहा. आमचा भाऊ माझा सम्राट. आम्ही घेतलेल्या गोष्टी आयडेशीर लावतोय. पहिली तांदळाची गोणी ठेवली आहे, आता गव्हाची ठेवतोय. त्याच्यानंतर उर्वरित सामान आम्ही निघतोय. समोर बघता आमची ट्रॉली आहे. तर आता आमचा सेटअप पण झाला आहे. सामान वगैरे थोडंसं दिसलं आहे. आम्ही सगळं लगेच घेऊन मे बी आम्ही घरी ठेवू बहुतेक, कारण थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला. हे घरी ठेवू आणि त्याच्यानंतर मग ते त्याला स्त्रीला थोडंसं ह्याला गहू घेतले ते दळायला द्यायचे. आणि हे सगळं घरी ठेवू आणि त्याच्यानंतर मग कांदिवली वेस्टवाल्या डिमार्टला जाऊ, कारण तिकडचं सामान आमचं खूप मोठं आहे. तांदळाची गोण आहे 26 किलोची आणि आमचे 2 तेलाचे कॅन आहे. तो जाऊ पटपट. आमचं ऑलमोस्ट झालं, पण आमचा पचका झाला का ते तुम्हाला दाखवतो. कारण आम्ही घ्यायला आलेलो 2 गोष्टी, पण आम्हाला इथे एकच गोष्ट भेटली आहे, तांदळाची गोल. आय थिंक इकडे पण स्टॉक नाही आहे तेलाचा, कारण 15 लिटरचा आम्हाला कॅन नाही भेटत आहे कुठे. ते म्हणाले की स्टॉक नाही आहे असं क्लिअर कट म्हणाले. आता बघू, अजून 1 आठवडा आहे. तर आपण आपण ट्राय करू एकदा की तेलाचा कॅन भेटतो की नाही. आता दोघांना पण खूप भूक लागले. आता जाऊ बहुतेक काय ना काहीतरी खाऊ आणि डायरेक्ट घरी जाऊया. तर आम्ही डीमार्टमधून तर घरी आलो आणि म्हणजे दोन्ही डीमार्टला गेलेलो, कांदिवली ईस्टचा आणि वेस्टचा. तर तेलाचा 15 लिटरचा आम्हाला कॅन नाही मिळाला. तर अजून 1 आठवडा चालेल. नेक्स्ट सॅटर्डेला वगैरे एखाद दुसरी फेरी झाली तर घेऊन येईन मी. आणि तिकडून आम्ही थेट निघालो आणि आमच्या ह्याच्यामध्ये आलो. मस्तपैकी छानपैकी वडापाव दाबले, खाल्ले आणि मग घरी मी त्याला सोडलं. आणि त्याच्यानंतर मग मी घरी आलो. म्हटलं आता ब्लॉग एंड करायचा होता, तर म्हटलं ब्लॉग एंड करू. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सांगा कसं वाटलं आमच्या डीमार्टची शॉपिंग. खूप दिवसांनी आम्ही भेटलेलो पण. सो आमची मजा मस्ती वगैरे बघितली असेलच. सो कमेंटमध्ये पटपट सांगा कसं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नवीन व्हिडिओ आपण टाकूच लवकर. थोडंसं थकायला झालं आहे. आता आपण सॉलिड झोपणार. आणि आम्ही सकाळी गेलेलो, तो आत्ता आलो आहे 2:15 वाजता. हां, सकाळी गेलेलो आणि आता ऑलमोस्ट आपला अर्धा दिवस झाला. 2:15 वाजत आले. सो आता आपण ऑलरेडी नाश्ता वगैरे झालाच आहे. आता आपण मस्त की झोपूयात, काय काम नाही, आणि डायरेक्ट उठू संध्याकाळी. सो व्लॉग एंड करूयात छानपैकी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट सगळंच करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. बाय.